श्री साई पालखी पदयात्रेचे 15वे वर्ष नांदेड ते शिर्डी 417 किलोमीटरचा भक्तिमय प्रवास। याबाबत अधिकची माहिती अशी की माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण यांना श्री साई पालखी सोहळा नांदेड सिडको ते शिर्डी पदयात्रेचे आमंत्रण देण्यात आले। श्री साई पालखी सेवाभावी संस्था सिडको नांदेड यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारी ही पदयात्रा यंदा 15व्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहे। दिनांक 15 ऑगस्ट 2026 वार शनिवार रोजी सकाळी 9 वाजता साईबाबा नगर बीडी कामगार कॉलनी येथील साई मंदिर सिडको नवीन नांदेड या ठिकाणून या पदयात्रेला सुरुवात होणार आहे। नांदेड ते शिर्डी असे तब्बल 417 किलोमीटरचे अंतर भाविक पायी पूर्ण करणार आहेत। या भक्तिमय पदयात्रेत साई भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। या पदयात्रेदरम्यान साई नामाचा जयघोष, भजन कीर्तन आणि विविध धार्मिक उपक्रमांमुळे भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे। या सोहळ्याचे अध्यक्ष गणेश श्यामलाल जयस्वाल असून उपाध्यक्ष नागोराव शंकरराव वाघमोडे आहेत। साई भक्तांनी या पवित्र पदयात्रेमध्ये सहभागी होऊन पुण्यलाभ घ्यावा असे आवाहन श्री साई पालखी सेवाभावी संस्था सिडको नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे। येत्या 15 ऑगस्ट रोजी शनिवारी सिडको नांदेड ते शिर्डी ही पदयात्रा गेल्या 15 वर्षापासून आमची सातत्यानं नांदेड ते सिडको शिर्डी ही पदयात्रा आहे। या पदयात्रेच्या अनुषंगाने मी अध्यक्ष या नात्याने नांदेड सिडको हडको या सर्वांना विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या पालखीमध्ये नाव नोंदवावी व त्या पालखीचा पुण्यलाभ दर्शन आणि पुण्यलाभ घ्यावा ही विनंती। मार्ग कोणता असणार? आपल्या ही पालखी सिडकोहून निघून कवठा, मोंढा, SP ऑफिस, शिवाजीनगर, मोर चौक, छत्रपती चौक, निळा मार्गे या ठिकाणी निळ्यामध्ये पाताळेश्वर मंदिर या ठिकाणी मुक्कामास राहणार आहे। चव्हाण साहेब यांना देखील आपण आमंत्रण दिलेले काय? आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांनाही आम्ही यावर्षी आमंत्रण दिलं आहे। 15 ऑगस्ट आहेत, साहेबांनी शब्द दिला की मी येण्याचा प्रयत्न करतो आणि मागच्या वर्षी 2 वर्षाखाली चव्हाण साहेब आमच्या पालखीसाठी पूर्ण वेळ काढून आमच्या पालखीमध्ये त्यांनी सहभागी होऊन आमच्या पालखीचं स्वागतासाठी त्यांनी सज्ज असतात। जय माता दी, जय साई राम। हर साल की तरह इस साल भी गणेश भैया जायसवाल इनके अध्यक्ष के उपस्थिति में सिडको वासी पूरे नांदेड़ से हर भक्त को लेके शिरडी पहुंचते हैं। तो हमारे नांदेड़ के शान अनबान शान बोलो, महाराष्ट्र के शान हमारे अशोकराव जी चौहान साहब पिछले 2 साल से इस पालकी को शुभकामनाएं देने को आते थे। तो ये साल भी हमारी इच्छा थी कि ये साल 15 अगस्त आया है, पालकी निकलते वक्त तो साहब नांदेड़ में ही रहते हैं। तो सारे भक्तों ने, साई भक्तों ने ऐसा विचार किया साहब ये साल भी आके इस आरती को साई पालकी के आरती का आनंद ले और हमें इस पालकी की शुभकामनाएं दे। ये साल सभी भक्तों से मैं विनती करती हूँ कि जितने भी लोग जमते हैं इस पालकी में आए, और इस पालकी में कोई पैसे वैसे लगते नहीं है, बस उनकी श्रद्धा और सबूरी, ये 2 ही चीज चाहिए और साईं बाबा उनको बुला लेते हैं। साईं बाबा ने सब कुछ दिया है, सबका मालिक एक है और इतना दिया है किसी की कोई कमी नहीं है। और इस साल बारिश भी बहुत अच्छी हो रही है, जैसी चाहिए वैसी बारिश हो रही है और सबको आनंद है। बस मैं यही विनती करूंगी कि अन्नदान यानी अन्न की कभी धरती पे कमतरता नहीं हो, चाहे वो प्राणी रहे, मनुष्य रहे, कुछ भी रहे, उसको अन्न और जल के लिए वो कभी तरसे नहीं। भगवान ने इतनी कृपा दृष्टि सब पे बनाए रखे। बोलो सच्चिदानंद सदगुरु साईनाथ महाराज की जय। बोल अन्नपूर्णा माता की जय। बोलो संतोषी माता की जय। बोल अपने अपने माता पिता की जय। धन्यवाद।